पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खूप स्वस्त असतात. आपण आज पालकच्या भाजीचे भजी कसे करायचे ते बघणार आहोत. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी इथे चिरलेली पालकची भाजी घेतली. ती आधी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली, मग चिरली आहे. एक उभा चिरलेला कांदा घेतला आहे. अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली. अर्धा चमचा हळद घेतली. अर्धा चमचा ओवा घेतला. 1 चमचा तीळ घेतली आहे. लसूण आणि आल्याची पेस्ट घेतली. 1 चमचा बडीशोप घेतली. आपण आता सर्व साहित्य बघितलं. सर्वात आधी एका भांड्यामध्ये चिरलेला पालक टाकायचा आहे. सर्व पालक मी भांड्यामध्ये टाकून घेतला. उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, असा मोकळा करून घ्यायचा. कांदा टाकल्यानंतर बडीशोप टाकायची. ओवा टाकायचा. तीळ टाकून घ्यायची. हळद आणि मिरची पावडर टाकून घ्यायची. लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची. बारीक चिरलेली 1 मिरची टाकायची. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स झाल्यानंतर बेसन पीठ टाकूया. तांदळाचं पीठ पण टाकून घ्यायचं. पीठ आपल्याला पालखामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. उरलेलं बेसन पीठही टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकूया. जास्त पाणी नाही टाकायचं, कारण पालखाला पण पाणी असतं. 2 ते 3 चमचे पाणी टाकलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कांद्याला आणि पालखालाही पाणी सुटतं, त्यामुळे थोडंच पाणी टाकायचं. पीठ आपलं छान भिजलं आहे, मिक्स केलं आहे. भजी करण्यासाठी पीठ आपलं छान तयार झालं. अशा पद्धतीने भजी केले ना खूप छान कुरकुरीत होतात. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि छोटे छोटे असे भजी तेलामध्ये सोडायचे. कढईमध्ये जेवढे बसेल तेवढे आपण भजी सोडणार आहे. भजी छान तळू द्यायची, नंतरच चमचा घालायचा. भज्यांची एक बाजू छान तळली आहे, दुसरी बाजू तेलामध्ये छान तळून घ्यायची. भजीचा कलर बघू शकता, किती मस्त सुंदर दिसत आहे. अशी कुरकुरीत होईपर्यंत भजी आपल्याला छान तळून घ्यायची आहे. गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. ही भजी गरम तेलातच तळून घ्यायची, म्हणजे तेलकट होत नाही. भजी आपली छान तळली आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया. सर्व भजी मी अशीच तळून घेणार आहे. अशी पालक भजी नक्की तयार करून बघा, खूप छान होतात. करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.